दलित पॅंथरचा संस्थापक अध्यक्ष पोलिसांच्या विरोधात बुधवारी मी मोर्चा काढून उपोषणाला सर्व भारतीय समाज बसवतो. कारण भारतीय समाजावर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे भारतीय समाज हा बदनाम झालेला आहे. वाटार पोलीस स्टेशनचे सपोर्टनी त्यांनी एक पेशंट आहे त्याच्या कोर्टाची आपल्याला काढली, जीवन त्याला नकोस झालंय. त्याच्या अंगलट 7 पोतीची चोरी लावली. 7 पोतीची चोरी म्हणजे भंगारची चोरी, म्हणजे डिक्कीची चोरी, तांब्याच्या तारा. जर पेशंट 7 पोती उचलून नेऊ शकतो तर तो यांचा जो आरोप आहे 7 पोतीचा, ज्या वेळेस 7 पोती दाखवले पोलिसांनी, वाटार पोलिसांनी, सपोनी सुशील भोसलेंनी, त्यावेळेस 7 पोती दाखवताना माझा एक आरोप आहे, मी पण पोलिसांचा मुलगा आहे, मला कायदा कळतो. त्या सपोनीपेक्षा मला जास्त कायदा कळतो, त्या वकिलांपेक्षा मला जास्त कायदा कळतो. माझी एकच इच्छा आहे, ज्या वेळेस तुम्ही गोव्यातनं त्याला अटक करताय, मग बनवडीत अटक का दाखवली? मग बनवडीत जर अटक दाखवली 7 पोती, मग त्या गावच्या पाटलाला तुम्ही फोन का केला नाही? मग तिथे पंच का बोलवले नाहीत? मला ते कॉल रेकॉर्डिंग पाहिजे. तुम्ही जर गावच्या पाटलाला बनवडीचा फोन केला असेल ते टायमिंग पाहिजे. आणि 7 पोती काढतोय, त्याचं घर पुढाच आहे, त्याच्या घरात 7 पोती बसतील कसं? आणि तो काही 7 पोतीचं काय पूजा करत बसणार का? 7 पोतीची पूजा करत बसणार का? चोर कसा असतो? चोरी केली की लगेच विकतो. तो त्या घरात 7 पोती का ठेवत? त्याला चोरी करायची होती 7 पोत्याची तर त्यांनी त्वरित विकली असती. तुम्ही जर 7 पोती त्याच्या घरातनं जप्त केली तर त्या गावच्या पाटलाला फोन का केला? हा माझा पहिला मुद्दा. आणि जर गावच्या पाटलाला फोन केला असेल तर त्याचं कॉल रेकॉर्डिंग असावं, टायमिंग असावं. दुसरा मुद्दा असा आहे, ज्या वेळेस 7 पोती तुम्ही जप्त करताय आरोपीच्या घरातनं बनवडीतनं, तर त्यावेळेस पंच कोण होते? सरकारी पंच लागतात, पर त्यावेळेस पंच नव्हते. ते पंच कोण आहेत? बर तुम्ही पोलीस असे आहेत, मागच्या चोरांचं यांच्या गांडीत साराल, ती पोती दुसऱ्यांची असतील त्यांच्या अंगलट सारताय. म्हणजे पोलीस स्टेशनला स्टॉक असतो, क्वाटरी असतात, दारूवाला भेटला त्याच्यावर रेड पडली ती 10-12 बॉक्स दाखवताय. जर चंदन भेटलं, सोनं भेटलं, दुसऱ्याचं सोनं दाखवताय. माझा एक संस्थापक अध्यक्ष म्हणून माझा एक आरोप आहे पोलिसांवर की 3 मुद्द्यात मी वकिलाला पण सोडणार नाही, जजला पण सोडणार. त्या अमोल भोसलेला ज्या पोलिसांनी अटक केली, ज्या साहेबांनी अटक केली सुशील भोसलेंनी, त्याला त्वरित निलंबित करावं. कारण खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं भारतीय समाज हा बदनाम झालाय. जर तो खरोखर गुन्हेगार असेल त्याला जरूर शिक्षा व्हावी, पण तो गुन्हेगारच नाही. जर तो गुन्हेगार आहे त्याला गोव्यातनं पकडलंय, बनवडीत का दाखवताय? तुम्ही पोलीस आहात म्हणजे हातात पेन आहे, कागद आहे म्हणून काय पण रंगवताय? भारतीय संविधानानुसार तुम्ही जेव्हा वर्दी घालता तेव्हा तुम्ही शपथ घेता, मी खोटं बोलणार नाही, चुकीचं करणार नाही. तर तुम्ही गोव्यातनं पकडलेला आरोपी तुम्ही बनवडीत का दाखवला? बनवडीत त्याच्या घरात 7 पोती तुम्हाला तांब्याचे भेटले तर त्यावेळेस पाटलाला फोन केला का? पाटलाशी कॉन्टॅक्ट केला का? पंच ठेवले का? मला ते कॉल रेकॉर्डिंग पाहिजे. आणि तिसरा एक मुद्दा असा आहे, यामध्ये सरकारी पंच कोण होते? मी माझं पत्र गृहमंत्र्याला देतोय, माझ्या भारतीय समाजावर विनाकारण कुठे गुन्हे दाखल करू नका. तो सुधारतोय,
घरादारात चांगल्या बांगल्यात राहतोय, सोन्यासारखे पोरं शाळा शिकतात आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच विषय येतो, पाटलांना बोलवले होते का? दुसरा मुद्दा, तेथील व्हिडिओ शूटिंग काढले होते का? तिसरा मुद्दा, सरकारी फंड हे दाखवा. आणि 169 प्रमाणे 169 प्रमाणे त्या अमोल विनोद भोसलेला जर त्वरित निर्दोष नाही सोडला तर मी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर सर्व पारधी समाज घेऊन आमरण उपोषण छेडतोय. आणि जोपर्यंत तो सुशील भोसले, त्याला आता सत्कार झाला, या चोरांना पकडलं, त्यांनी सिद्ध करावे चोर आहेत का नाही, त्याचा सत्कार केलाय, त्याला सन्मानित केलंय. ते जर सन्मान आणि सत्कार त्वरित माघार घ्यावा आणि सपोनी सुशील भोसले वाटार पोलीस स्टेशनचे त्यांना त्वरित निलंबित करावं. अन्यथा बुधवारी सर्व पारधी समाज पूर्ण रोड पॅक केल्याशिवाय राहणार नाही. हा पॅन्थरचा इशारा आहे. जय भीम.